नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व? आज बाळाला 12 दिवस झाले होते, तर 12वी पूजन कार्यक्रम चालू होता. आजी सांगल तसं तसं करायला लागत होतं. भरून पडला होता तरी आजीला वाटतंय थंडीच असते पुरीला, तर ती तिच्या अंगावरची शाल काढून देत होती. सुंबळ नाही का, सुंबळ तेच नको, सुंबळ करू उचलू ना. हा सर. आधीच्या बाया ओळावर जात होत्या, जिथं पाणी असेल तिथं. आता जास्त कोणी जात नाही. तांब्यात पाणी भरून ठेवतात आणि त्याचंच पूजन करतात. आई सांगत होती फक्त तांब्याला हळद कुंकू लावायचा, त्याचं पूजन करायचं. आणि आजी सांगते की हांडे पण पूजायचे असतात. मी पण नवीनच बघते, तुम्ही पण नवीनच बघत असाल तर कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे करतात की नाही, किंवा तुमच्याकडे अजून थोडी वेगळी पद्धत असेल 12वी पूजनाची. ठेवते ते चालतं रे. येत्या बाळाचे चुंबळ ठेव तिकडे. चालतं रे बाळाचं देवाळात कर. चिमटा एवढा चिमटा लावतोस हे इकडं पाय, हे गोदडीवर दवळे एवढं गोदड्यावर पसरा वाळेला आहे ते. दिला मी टाकण नंतर. आता बस. नंतर तिला शिरा बनवला होता गोड, आणि आम्हाला पण तिखट रवा बनवला होता, म्हणजे उपमा. तर त्याचाच डबा भरत होते मी. मला माळात जाऊन घेऊन जायचं होतं. तीन वाजेपासून मी बनवायला घेतलं होतं. मला अर्धा तास झाला. आता म्हटलं 4 वाजून जातील, मग मी पटापट, एवढं गरम असताना पटापट गरम बिरम भरत होते. या पाय शिजलाय का? रवा लावलाय मी भरणं. पाय ना. आणि इथं उडवाराचं काम चालू होतं. मुळे वगैरे बांधल्या नाही, ते मुळ्या परत उचलून बांधावर ठेवावं लागतात. तर आम्ही लवकर मळला नाही तर मग लगेच उडवाच रचून देतो. तर एवढा अर्धा उडवा झाला आहे. आज मी फाट्या जरा गोळा केल्या, सालच होत्या झाडाच्या, लावायला गोळा केल्या आणि मी घरी येत होते. काल जो उडवा अपूर्ण राहिला होता तो आज पूर्ण केला. 1-2 माणसाने ना उडवा रचायचं कामच होत नाही. 2-3 पोरा घेतले होते, तर आज पूर्ण झाला. उडवा रचायला माणसंच लागतात.
बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तसेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.